इथे दाखल झालेले आहेत। पुष्पहार त्यांना घालून त्यांचं स्वागत केलं जात आहे। तसंच फुलांचा गुच्छ देऊनही त्यांचं इथे स्वागत होत आहे। साताऱ्याची उमेदवारी त्यांना जाहीर झाल्यानंतर आपण बघतोय हा मोठा जनसमुदाय साताऱ्यामध्ये जमलेला आहे उदयनराजे यांच्या स्वागतासाठी। तर ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यासाठी तयारी सुद्धा पूर्ण झालेली आहे। तर रथ सुद्धा सजवण्यात आलेले आहे। तर या रथावरती कमळ हे चिन्ह स्पष्टपणे पाहायला मिळते। उदयनराजे भोसले हे कमळ या चिन्हावरतीच लढण्यावरती ठाम होते। आपण ही दोन दृश्य बघतोय। एकीकडे त्यांचं स्वागत हे तिथे पोहोचल्यानंतर जोरदार होते आणि दुसरीकडे काही टनांचे असे हार जे आहेत ते सुद्धा इथे लगडलेले पाहायला मिळतात, जे उदयनराजे भोसले यांच्या स्वागतासाठी आहेत। एक प्रकारे शक्ती प्रदर्शन आहे उदयनराजे भोसले यांचं हे साताऱ्यामधलं। उदयनराजे भोसले अर्थातच छत्रपती घराणं आणि त्यामुळे एक वेगळा मान छत्रपती घराण्याला आहेच। त्याबरोबरीने उदयनराजे यांची एक वेगळी ओळख, त्यांचा कार्यकर्ता सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। युवक वर्ग हा त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात आपण पाहिलेला आहे। मात्र यावेळेला आपल्याला बघायचं आहे लोकसभा निवडणुकीच्या या रिंगणामध्ये साताऱ्यातनं उदयनराजे बाजी मारतात का आणि ते कशा पद्धतीनं हे निवडणूक जिंकून येतात। त्यांना जिंकवण्यासाठी सगळे कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर यावेळेला महायुती आहे आणि महायुतीच्या माध्यमातून भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट असे तिघे मिळून इथे ताकद लावताना पाहायला मिळतील। यापूर्वी अजित पवार गटाकडून वारंवार उदयनराजे यांनी घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवावी असं म्हटलं होतं। मात्र आपण बघतोय कमळ या चिन्हावरतीच ही निवडणूक लढली जाणार हे आता स्पष्ट होतंय। जेसीबी इथे तयार होत आहेत, सज्ज होत आहेत पुष्पवृष्टी करण्यासाठी। तो लोकसभेचा रणसंग्राम आणि ही रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळते कशा पद्धतीने सुरू झालेली आहे। उदयनराजे भोसले यांचं जंगी स्वागत होतंय। अगदी राजेशाही थाटात त्यांचं स्वागत करण्याचा प्लॅन हा सातारकरांनी आखलेला आपल्याला पाहायला मिळतोय। जेसीबी इथे उभे करण्यात आलेले आहेत पुष्पवृष्टी करण्यासाठी आणि कमळ चिन्ह असलेला एक भला मोठा रथ सुद्धा इथे तयार करण्यात आलेला आहे। उदयनराजे जसे दाखल झाले सातारा रोडवरती तसेच आपण बघतोय मोठ्या संख्येने सगळे कार्यकर्ते इथे जमले। कोणी पुष्पहार त्यांना देत आहे तर कोणी हातामध्ये पुष्पगुच्छ त्यांना देत आहे असा चित्र आपण पाहिलेलं आहे। तर उदयनराजेंचं जंगी स्वागत आपल्याला पाहायला मिळतंय। उदयनराजे भोसले हे अर्थातच छत्रपती घराण्याचे राजे आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल असणारा मान हा मोठा आहेच। तसंच एक वेगळं आणि स्टायलिश व्यक्तिमत्व म्हणून उदयनराजेंची ओळख आहे। त्यामुळे उदयनराजे भोसले हे दरवेळेला जेव्हा सभांच्या माध्यमातून बोलत असतील तेव्हा म्हणा किंवा एरवी सुद्धा त्यांच्या हटके स्टाईलनं बोलण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत। आणि आता मात्र लोकसभेचा रणसंग्राम ते कसा गाजवतात हे इथे जंगी स्वागत करण्यासाठी साताऱ्यातले सगळे कार्यकर्ते हे सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। उदयनराजे यांची एक वेगळी ओळख आहे, वेगळी स्टाईल आहे। उदयनराजे यांचा साताऱ्यातला मान काही वेगळा आणि काही और आहे। मात्र गेल्या वेळी आपण पाहिलं होतं आधी ते राष्ट्रवादीच्या चिन्हावरती जिंकून आले, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, राजीनामा दिला आणि त्यानंतर जेव्हा ते पुन्हा लढले तेव्हा मात्र श्रीनिवास पाटील यांच्या समोर त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। मात्र भाजपनं त्यांना राज्यसभेवरती पुन्हा एकदा खासदारकी बहाल केली दिलेली होती आणि आता पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणामध्ये उदयनराजे उतरलेले आहेत। कमळ या चिन्हावरतीच लढण्यासाठी ते आग्रही होते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडनं मात्र आज आपण पाहतोय लोक एवढ्या मोठ्या संख्येने आज इथं उपस्थित झाले। खरोखर काय बोलावं हे मला सुधरत नाही। पण एवढंच कालही मी जनतेचं होतं, आजही आहे आणि भविष्य काळात जे म्हणून माझ्याकडनं लोकांच्या हिताचे जे कामं असतील त्यांचे अडीअडचणी सोडवण्याचं काम हे मी निश्चितपणे करणार। महाराज काय सांगाल, आज यादी जाहीर झालेली नाही, नाव जाहीर झालं नाही तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात हे शक्ती प्रदर्शन म्हणजे हे विरोधकांना एक इशारा आहे? एक लक्षात घ्या, इशारा कोणाला नाहीये।
यादी ऑलरेडी मला वाटतं आज काहीतरी ते जाहीर होईल. तो एक ह्याचा प्रक्रियेचा भाग आहे. सगळं निश्चित झालेलं आहे आणि इलेक्शन मी लढवणारच आहे. त्यामुळे विषय नाही. कधीतरी यायचं होतं सातारला. आज मुहूर्त निघाला, आज आलो. राजे, खरं तर मोठ्या संख्येनं अनेक समाजातील लोक तुमच्या स्वागतासाठी जमले आहेत. भारावून येतं असं स्वागत करत बघताना त्यांचे आभार जेवढे मानावे तेवढे थोडेच आहेत. दिल्लीची सुरुवात म्हणायचं का? प्रचाराची सुरुवात, कारण दिल्ली दौऱ्यानंतर पहिल्यांदाच सातारा येत आहेत तुम्ही. नाही, याच्या अगोदर सुद्धा माझे दौरे चालूच होते. मधल्या काळात जरा दिल्लीला जावं लागलं आणि नेहमी ज्या बातम्या येत होत्या की ताटकळत ठेवलं, असं काही नाही. आज केवळ सातारा आपलं महाराष्ट्राचंच इलेक्शन नाही आहे, संपूर्ण देशभरात संपूर्ण सगळीकडं इलेक्शन चालू आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यातले पहिल्या टप्प्यातले, दुसऱ्या टप्प्यातले, तिसऱ्या टप्प्यातले जे काय टप्पे आहेत, त्यामुळे पहिल्या टप्प्यातल्या अनेक ठिकाणी जे तेढ जे निर्माण झाले होते वेगवेगळ्या पक्षांमध्ये, महायुतीमध्ये जो तेढ निर्माण झाला होता ते सोडवण्याचं काम झालेलं आहे. आणि आता मला वाटतं त्यात कुठल्याही प्रकारची शंका उरलेली नाही आहे. आनंदाची बातमी कधी मिळेल? आनंदाची बातमी कधी मिळेल? अजूनही आमची बैठक झालेली नाही. उद्या आम्ही जाहीर करू. पक्षश्रेष्ठी उदयनराजेंचे काय ते सांगतील, मला त्यांचं माहित नाही. अशा पद्धतीने सांगितलं. पक्षश्रेष्ठींनी मला काय सांगायचं ते सांगितलं. आणि पक्षश्रेष्ठी म्हणजे सर्व जे माझे मित्रमंडळी, त्यांनी मला जे सहकारी आहेत भारतीय जनता पक्षामध्ये आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या ह्याच्यातले महायुतीतले 3 जे घटक आहे आणि वेगवेगळे आणि घटक पक्ष आहेत, त्यांच्याकडनं जे बोलणं झालं ते झालेलं आहे. त्यामुळे त्या शंका घ्यायचं काही कारण नाही. आनंदाची बातमी कधी मिळेल? माहोल बघून कसं वाटतं? हा, आनंदाची बातमी कधी मिळेल? कसली आनंदाची? तिकीट महाराजांचं कधी फायनल? तिकीट काय तिकीट झालं आता काय, तुम्हाला आता काय वेगळं सांगायला लागतं. निवडणूक लढवणारच विषयच नाही, माझं पक्ष श्रेष्ठींची सुद्धा बोलणं झालेलं आहे असं उदयनराजे यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र जनतेचं हे प्रेम पाहून भारावून जायला होतंय असंही त्यांनी म्हटलेलं आहे. माझ्याकडे शब्द नाही आहेत हे प्रेम पाहून त्याबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी. मात्र सर्व निश्चित झालेलं आहे. उमेदवारी जाहीर होईल, कारण ती प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेसाठी थोडा वेळ लागेल. मात्र दिल्लीत ताटकळत थांबवावं लागलं असं काहीही नव्हतं. प्रत्येक टप्प्यांप्रमाणे विषय सोडवले जात होते आणि त्यामुळेच मी तिथे थांबलो होतो. आणि निवडणूक लढवणार आता काही विषय नाही, सगळं काही निश्चित झालेलं आहे. पक्षश्रेष्ठींशी माझं बोलणं झालेलं आहे. भाजपमधले माझे बरेच मित्र आहेत, त्यांनी सुद्धा मला चांगली साथ दिलेली आहे असंही सूचक विधान हे उदयनराजे भोसले यांनी केलेलं आहे. ते कमळानं सजलेल्या या रथावरती आता उदयनराजे हे उभे राहिलेले आहेत.